नमस्ते शेतकरी मित्रांनो. आज 31 जानेवारी 2026 आहे आणि आपण आज सावता महाराज आंबाबाग आरण तालुका माढा जिल्हा सोलापूर या बागेमध्ये आहोत. गेल्या 1.5 महिन्यापूर्वी आपण आपल्या बागेमध्ये येवलेलं आहे, जे नवीन इस्रायल तंत्रज्ञान आलेलं आहे आणि ज्याच्यामध्ये आमची पाण्याची बचत साधारणपणे 30 ते 40% झालेली आहे. हे आपण बघू शकता की हे जे पूर्वीचं आमचं ड्रीप होतं ते आपण काढून ठेवलेलं आहे आणि हे 22 MMचं हे इस्रायल तंत्रज्ञानाचं एन ड्रीप आपण बसवलेलं आहे. आणि ह्याचा फायदा असा झाला की आमचं जे 700 फुटावर हे पाणी अगदी म्हणजे सम प्रमाणात आपल्या बागेला मिळतं आहे. कारण आत्तापर्यंत 2 सबमेन आम्ही टाकलेले आहे, ते आता त्या एक सबमेन आम्ही बंद केलं आणि एकाच सबमेनवर 700 फूट पाणी आपण त्या आमच्या बागेला आपण घेऊन गेलेलो आहे. आपण हे बघू शकता. खूप चांगला रिझल्ट 1.5 महिन्यापूर्वी बारामती कृषी विज्ञान केंद्र बारामतीचे प्राध्यापक वाबळे सर आणि त्यांचे सहकारी त्यांनी हा एन ड्रीपचा जो त्यांच्या ह्याच्यामध्ये जे त्यांच्याकडे एजन्सी मिळालेली आहे आणि त्या एजन्सीच्या माध्यमातून आपण हे सगळ्या बागेला एन ड्रीप बसवलेलं आहे. जुनं ड्रीप आपण काढून त्याच ठिकाणी सोडवून ठेवलेलं आहे. प्रत्येक लाईन आपण बघू शकताय आणि त्याचा उपयोग आम्हाला एवढा झाला हे आपण बघू शकताय. जुनं हे ड्रीप आहे, ही लाईन जुनी आहे आणि ही एन ड्रीपची 22 MMची लाईन आहे. पर ड्रिपर ह्याचं पाणी साधारण 6 लिटर पडतं आहे आणि बरोबर 1.5 फुटावर एक ड्रिपर आहे की ज्या योगे आमची बाग जी आहे ही 12x3 वरची आपण बघू शकताय. हे सगळं सेटिंग च्या अवस्थेतली ही बाग आहे. आपल्याला बघायला मिळेल छोटे छोटे हरभरे एवढे असतील, त्याच्यानंतर शेंगदाणे एवढे, असे सेटिंग्स खूप चांगलं सेटिंग झालेलं आहे. आणि गेले 5-6 वर्ष आम्ही ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आम्ही काम करतो आहे, पण आम्हाला अडचणी ज्या येत होत्या त्या पाण्याचं आणि त्या पाणी जेवढं आमच्याकडे उपलब्ध आहे थोडं पाणी आहे, ठीक आहे, पण जो प्रॉपर त्याचा उपयोग व्हायला पाहिजे होता तो होत नसल्यामुळं आमची बाग साधारणपणे आम्हाला दरवर्षी शेवटच्या टप्प्यामध्ये पाणी थोडं असलं तरी ते आम्हाला म्हणजे झाडांना पाहिजे तेवढं त्याची जी ग्रोथ होत असते त्या ह्याच्याप्रमाणे पाणी मिळत नव्हतं. आपण हे सेटिंगसुद्धा बघू शकताय. खूप चांगल्या पद्धतीचं हे सेटिंग आपल्याला बघायला मिळतं आहे. आणि त्यातनं जे आता आपण आंब्याच्या ह्याच्यामध्ये एन ड्रीप टाकलेलं आहे त्याचा खूप मोठा फायदा आम्हाला या माध्यमातून घडलेला आहे. आपण बघू शकता हे सगळं एन ड्रीप हे कडेपर्यंत आपण घेतलेलं आहे आणि पाण्याचा फ्लो एकसारखा आपल्याला मिळतो आहे. हे आंबे आपण बघू शकता असे लकडलेले आहेत झाडाला आंबे. खूप चांगल्या पद्धतीचं नियोजन 1.5 महिन्यापूर्वी 2 महिन्यापूर्वी झाल्यामुळं आज आम्ही पाण्याच्या बाबतीत जरी आम्हाला उन्हाळ्यात अडचणी असल्या तरी पण आम्हाला ह्याच्यामधून ह्याच एन ड्रीपमुळं आमची बाग ही खूप चांगल्या स्थितीत पुढं जाईल असा विश्वास आहे. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला सगळं दृष्टीनं हे सगळं जे येणारा काळच त्याच्यावरचं उत्तर ठरेल. कारण आपण बोलण्यापेक्षा आपलं काम बोललं पाहिजे, ही जी उक्ती आहे ती सार्थ ठरवण्याचं काम हे एन ड्रीप करेल ही खात्री आहे, हा विश्वास आहे. आपण हे बघू शकताय की आंब्याला किती बाजूनं लकडलेलं आहे झाड. ही जी व्हरायटी आहे ही ज्याला म्हणतो वेगळ्या प्रकारची व्हरायटी आहे. आता ह्याचं आम्हाला ज्या वेळेला आंबे समोर येतील मोठे होतील त्यावेळेला त्याची जी जात आहे किंवा ते कुठल्या जातीचे आंबे
आहेत ते कळेल. कारण आपल्या बागेमध्ये 80% केशर आहे. हे सगळं छोटं 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 सगळं एवढं हे पाण्याचं जे नियोजन आहे आणि त्याच्यामुळंच हे घडलं आहे असा आमचा गेल्या 6-7 वर्षापासूनचा जो अनुभव आहे त्या अनुभवावरनं आपण बोलू शकतो आहे. आपल्याला बघता येईल हे सगळं किती व्यवस्थित सेटिंग व्हायला लागलेलं आहे, झालेलं आहे. काही झाडातनं मोहर अजूनही निघतो आहे, त्याचं सेटिंग होतं आहे. हे जर आपण बघितलं तर जर पाण्याचं आपल्याला योग्य नियोजन जमलं आता, कारण ह्या एन ड्रीपमधनं आम्हालाही हा खात्री आणि विश्वास आलेला आहे की ह्याच्यामधून आपल्याला खूप चांगलं पाण्याचं नियोजन करता येईल. फक्त 1.5 ते 2 तास आम्ही जर चालवलं एक प्लॉटवर, असे 5 प्लॉट आहेत आपले. ह्या 5 प्लॉटमध्ये रोज आम्ही साधारण 1 ते 1.5 तास प्रत्येक प्लॉटवर पाणी सोडतो आहे आणि त्यामुळं हे एवढं चांगलं सेटिंग आपल्याला बघता येईल. अगदी वरपर्यंत आणि खाली पण सगळीकडं आंबे सेटिंग झालेले आहेत. आता अशा पद्धतीची ही बाग आहे आपली आणि ही बाग संपूर्ण ऑर्गॅनिक प्लस होमिओपॅथीमध्ये आहे. बारामती कृषी विज्ञान केंद्र बारामतीचे प्राध्यापक वाबळे सरांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्र पवार साहेब जे आहेत, चेअरमन आहेत KVKचे, त्यांच्या ह्या प्रोत्साहनामुळं, त्यांच्या मार्गदर्शनामुळं आज ही बाग आमच्या दृष्टीनं ह्या भागातला, दुष्काळी भागातला हा एक पायलट प्रोजेक्ट ठरेल अशा पद्धतीचं काम ह्या सगळ्यांच्या सहकार्यानं आपल्या माध्यमातून घडतं आहे. सावता महाराजांच्या ह्या कामात देव सांगणाऱ्या त्यांच्या या केलेल्या कामामुळं आज आम्ही पण हेच तत्त्व पुढं घेऊन चाललो आहे. त्यांचाच वसा आणि वारसा घेऊन पुढं चाललो आहे आणि त्यामुळं जे नवीन नवीन तंत्रज्ञान असेल ते नवीन तंत्रज्ञान आपण वापरण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्यातून ही बाग लोकांना दिशादर्शक ठरणारी बाग असेल, हा विश्वास, ही खात्री. धन्यवाद.